नमस्कार, मी आहे सुमित. आपल्या सर्वांचं स्वागत करतो SNJB COE पॉडकास्टमध्ये. आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन व करिअर ऑपॉर्च्युनिटी संदर्भात एक CET ते कॅम्पस नावाची सिरीज बनवतो. या सिरीजमधली सर्व माहिती आपल्याला पुढे कामातच पडणार आहे. तरी या सिरीज संदर्भातील सर्व अपडेट्स करिता आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. त्याचबरोबरीने नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर टॅप करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्राम पेजची लिंक आणि यूट्यूब चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजकाल प्रत्येक कॉलेजचा आपल्याला प्लेसमेंट रेकॉर्डबद्दल माहिती देत असतं. त्या वेबसाईटवर वगैरे टाकतं किंवा समोरून सुद्धा सांगत असतं. पण अनेकदा या आकडेवारीचा अर्थ विद्यार्थ्यांना नीट समजत पण नाही. अशा पण काही गोष्टी. तर प्लेसमेंट ब्राउचर पाहताना कोणते आकडे आणि कोणती माहिती विद्यार्थ्यांनी, पालकांनी ही लक्षात घेतली गेली पाहिजे? कसं आहे, की मी तुम्हाला मगाच सांगितलं, की नुसतं प्लेसमेंट असं एक बघू नका. एक सर्वांगीण बघा. ती प्लेसमेंटही बघा, स्टार्टअपही बघा, इन्क्युबेशनही बघा, वेगवेगळ्या क्षेत्रात वाव देणाऱ्या संधी देतात का हेही बघा. प्लेसमेंट बघताना तुम्हाला काय बघायला पाहिजे, की बाबा कोणत्या-कोणत्या कंपन्याज तुमच्याकडे येतात, हं, कोणत्या कंपन्यामध्ये तुमची मुलं प्लेस होतात, हं, त्यांचं साधारणतः पॅकेज काय आहे, हायेस्ट पॅकेज काय आहे, हं. या दृष्टिकोनातनं मग आता हे हे बघताना आपल्याला आपलाही अंदाज आला पाहिजे ना. माझी कॅपॅसिटी किती आहे हेही कळलं पाहिजे. हो. माझी कॅपॅसिटी ही आणि मी जर स्वप्न कारण ते काय आहे, मी एक पेपरमध्ये एक बातमी झळकते, की या मुलाला 1.5 कोटीचं पॅकेज मिळालं हां, हां, आणि हां. म्हणून लगेच मग माझ्या डोक्यात सुरू होतं, मला 1.5 कोटीचं. 1.5 कोटीचं. माझाही अंदाज यायला पाहिजे पहिल्यांदा. मला माझा पहिल्यांदा अंदाज घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं वाव मिळणारी जागा कुठे आहे, अशा ठिकाणी मला जायला पाहिजे आणि म्हणून प्लेसमेंटसाठी तिथं प्रयत्न चांगला होतो का? नवीन-नवीन कंपन्या ॲड होतात का? तिथला प्लेसमेंट ऑफिसर अतिशय प्रयत्न करतो का? त्याचं ॲप्टिट्यूड मुलांचं वाढवण्यासाठी बघा गंमत म्हणून आम्ही या आता ऑटोनॉमीचा फायदा आम्हाला कसा झाला, की आम्ही आता मुलांचं जे काही ॲप्टिट्यूड ट्रेनिंग आहे, ते आम्ही सिलेबसचाच भाग बनवला कंपल्सरी. आता मुलांना कंपल्सरी शिकायचं आहे. जे की इतर कॉलेजमध्ये जाऊन त्याला बाहेर शिकावं लागतं एक्स्ट्रा करून. इथं आम्ही रेग्युलर कोर्समध्येच ते शिकवू ना अँड दॅट इज व्हॉट एक्झॅक्टली वी नीड टू अंडरस्टँड की त्या दृष्टिकोनानं चालू आहे का? आणि या दृष्टिकोनातनं प्लेसमेंट सेल जो आहे, तो मुलांमध्ये डिपार्टमेंटचा मुलांमध्ये प्लेसमेंटसाठी, त्याची प्लेसमेंट वाढवण्यासाठी, त्याची क्रेडिबिलिटी मार्केटमध्ये वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले जातात, कसे प्रयत्न केले जातात, या सगळ्याचा अंदाज घेऊन मग केलं पाहिजे. नुसतं फिगर सांगून उपयोग नाहीये. माझ्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट झाली 40 लाखाची डझंट मीन की सगळेच 40 लाखामध्ये आहेत. हां. त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं तर आपण हायर ॲव्हरेज काय फिगरच चालू आहे हं, हे हं, हं, बघितलं हं. पाहिजे. बरोबर. आपलाही अंदाज घेतला पाहिजे. आपल्या कुवतीचा अंदाज घेऊन, महाविद्यालयाचा अंदाज घेऊन त्या दृष्टिकोनातनं जर आपण सिलेक्ट केलं तर यू आर गोइंग टू बी सक्सेसफुल. त्या क्वेश्चनच्या व्यतिरिक्त एक असं मला प्रश्न डोक्यात आला, की आपण फक्त प्लेसमेंटच्या गोष्टींचा विचार करतो. ठीक आहे. पण आपण हा कधी विचार करत नाही, की मी का म्हणून दुसऱ्याकडे प्लेसमेंट म्हणजे दुसऱ्या ठिकाणी मी का म्हणून नोकरी करावी? ठीक आहे. मी का म्हणून स्वतःचं स्टार्टअप चालू करू नये? कारण आता स्टार्टअपला गव्हर्नमेंट सुद्धा प्रमोट करतंय. 100% तर मी का म्हणून प्लेसमेंटचाच फक्त विचार करा. दॅट माझं इज जर व्हॉट नॉलेज जर चांगलं आहे, माझे स्किल कारण आपण नॉलेज आणि स्किल दोघांवर बोललो. जर माझे नॉलेज आणि स्किल जर चांगलं असेल, तर का म्हणून मी स्टार्टअप चालू करू नये किंवा बिझनेस 100% चालू हाच करू नये? विचार केला पाहिजे. 100% वी शुड नॉट बी अ जॉब सीकर. वी शुड बिकम जॉब गिव्हर. गिव्हर. दॅट शुड बी एम. मी असं म्हणत नाही की इंजिनिअरिंग झाल्याबरोबर लगेच जमलं तर आनंदच आहे. पण नाही जमलं 2 वर्ष नोकरी केली आणि पुन्हा स्वतःचं एक स्टार्टअप सुरू केलं. कितीतरी विद्यार्थी आहेत ज्यांचं स्टार्टअप आहे, रजिस्टर्ड आहे आणि चांगलं चालतंय अँड दे आर सक्सेसफुल. आणि त्याच स्टार्टअपमध्ये त्यांनी कितीतरी विद्यार्थ्यांना रोजगार दिला आहे. व्हाय आय शुड नॉट थिंक फ्रॉम दॅट हं. पर्स्पेक्टिव्ह. हा विचार मनामध्ये टाकणं, त्या दृष्टिकोनातनं ही वाटचाल आहे सगळी. NEPची वाटचालच तिकडे आहे. खरं आहे. ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे 2020ची, त्याची वाटचालच तिकडे आहे, की आम्हाला आता वी डोंट वॉन्ट टू क्रिएट जॉब सीकर्स, वी वॉन्ट टू क्रिएट जॉब गिव्हर्स. गिव्हर्स. आणि त्या दृष्टिकोनानं बघाल तर भारताचा इतिहास बघा तुम्ही. म्हणजे आज 1.5 लाख स्टार्टअप भारतामध्ये दे आर रनिंग. 1.5 लाख. जे एक काळ साधारणतः हजारामध्ये होते, ते आम्ही आता लाखामध्ये बोलतो. येणाऱ्या काळामध्ये बघा कुठल्या कुठे आहे. संधी, तुफान संधी आहे. म्हणजे संरक्षण क्षेत्रामध्ये पासून ते कन्झ्युमेबल क्षेत्रामध्ये प्रचंड संधी उपलब्ध आहे. तुम्हाला संधी पकडता आली पाहिजे, फक्त एवढंच आहे. आम्ही घाबरतो खूप. आम्ही खूप घाबरतो. हां. घाबरायला नाही पाहिजे. घाबरायला नाही पाहिजे आयुष्यामध्ये. संधी हुडकली पाहिजे आणि संधीचं सोनं करता येतं. काही मजबुरीमुळं
जर तुम्हाला पर्यायच नसेल, ठीक आहे, हरकत नाही ना. पण ज्या दिवशी पर्याय उपलब्ध होईल, त्या दिवशी तुम्हाला या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. कित्येक आजूबाजूला सापडतात असे. फर्स्ट जनरेशन हं, एंटरप्रेन्योर ज्याला हं. म्हणतो ना आपण, बरोबर. असे आजूबाजूला कित्येक सापडतात. अशी कित्येक पुस्तकं अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये 40-40, 50-50, 100-100 फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योरच्या गोष्टी आहेत, की जे एंटरप्रेन्योर एक काळ रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर झोपून, वडापाव खाऊन आज कमीत कमी 150 कोटीच्या पुढे टर्नओव्हर असलेले एंटरप्रेन्योर आहेत. आहेत. हं. आम्ही नाही बनू शकत. आम्हाला हा प्रश्न स्वतःला विचारता आला पाहिजे. आणि हे जर आम्हाला जमलं, याच्यासाठी सपोर्ट सिस्टम लागते. पालकांनाही सपोर्ट करावं लागतं, आजूबाजूलाही सपोर्ट करावं लागतं. कारण आमच्याकडं सिस्टम काय आहे, एक आयडिया आली तर 100 निगेटिव्ह आयडिया देणारे निगेटिव्ह खूप आयडिया असतात. पण. हं. त्याच्यामुळं त्याला न मत देता आम्हाला सरकलं पाहिजे आयुष्यात पुढं. एक नवीन आता ट्रेंड पण बघायला भेटतो. जसं पालक विचारतात वगैरे, तर त्याच्यात एक नॅक अक्रेडिटेड, एनबीए अक्रेडिटेड कॉलेज. तर यासारखे शब्द आपण जे वारंवार ऐकत असतोय. तर अनेक विद्यार्थी आणि पालकांना त्याचे महत्त्व पूर्णपणे समजत पण नाही. फक्त नॅक अक्रेडिटेड आहे का? ठीक आहे? किंवा एनबीए अक्रेडिटेड आहे का तुमचं कॉलेज? बरं, त्याच्या मागचं बॅकग्राऊंड काय ते एवढं काही फारसं माहीत नसतं. या मान्यतेचे महत्त्व काय आहे? दुसरं, त्याचा विद्यार्थ्याच्या भविष्यावर नेमका काय फायदा होतो किंवा काय परिणाम होत असतो? याच्याविषयी थोडंसं दोघांमधलं एक सांगा. काय माहिती आहे का, नॅक जे आहे, ती एक असेसमेंट स्कीम आहे. हं, ती स्कीम पूर्ण कॉलेजची असेसमेंट करते. आता त्यातमध्ये करते काय असेसमेंट ती, हं. की तुमच्या कॉलेजमध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, त्या सगळ्या प्रोसेस कशा आहेत? त्या प्रोसेस डिफाईन्ड आहेत का? त्या व्यवस्थित चालतात का? व्यवस्थित सगळ्या मेंटेन होतात का? रेकॉर्ड कीपिंग आहे का? ह्या सगळ्या गोष्टी चेक करून त्याच्यानंतर मग ते ग्रेड देतात. मग बरं. साधारणतः सी असेल, बी असेल, ए असेल, ए प्लस असेल, ए डबल प्लस असेल, सगळ्यात हायेस्ट ग्रेड म्हणजे ए डबल प्लस आहे. बरं. आता थोडंसं त्याच्यामध्ये आणखीन चेंज होण्याची शक्यता आहे आणि ते चालू आहे बायनरी कोडमध्ये, पण ते ठीक आहे आत्तापर्यंत. सध्याच्या घडीला सध्याच्या तसं. घडीला. हं. त्याच्यामुळं ती सगळ्या सिस्टम ज्या तुमच्या आहेत, त्या सिस्टम सगळ्या व्यवस्थित आहेत का? हे सगळं तपासून वेगवेगळ्या क्षेत्रातले एक्सपर्ट येऊन ते तपासून मग तुम्हाला ते ग्रेडिंग देतात. आणि त्याच्यामुळं तुमची सिस्टम किती चांगली आहे, किती कॉम्पिटंट आहे, किती तुम्ही ती सिस्टम चांगली फॉलो करता, या दृष्टिकोनातनं नॅकची ग्रेड मिळते. आणि त्याच्यामुळं नॅकची ग्रेड तुम्हाला त्या कॉलेजमध्ये चालू असलेल्या सिस्टमबद्दल एक डिरेक्शन तुम्हाला डिरेक्शन देतं. देतं. की बाबा हे कॉलेज या ग्रेडचं आहे म्हणजे अशा प्रकारे असू शकेल इथं. हे कॉलेज ह्या ग्रेडचं आहे म्हणजे हे असं असू शकेल या दृष्टिकोनातनं नॅकची ग्रेड सांगते. बरं. तर आता एन-बी-ए काय आहे? तर नॅशनल बोर्ड ऑफ एक्रेडिटेशन आहे. ते वेगवेगळ्या ब्रांचेस ज्याला ते त्यांच्या भाषेमध्ये प्रोग्राम म्हणतात. तर ब्रांचेस जे आहेत, तर त्या ब्रांचमध्ये ते कसं शिकवतात? शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा रेशो किती आहे? ते कसं शिकवतात? आउटकम बेस्ड एज्युकेशन शिकवतात का? किंवा इंजिनिअर पास झाला, हा सब्जेक्ट शिकल्यानंतर त्याने आयुष्यामध्ये या सब्जेक्टचा उपयोग कसा केला पाहिजे, या दृष्टिकोनातनं त्याला सांगतात का? की गणित शिकवलं, या गणिताचा त्याच्या आयुष्यात काय उपयोग आहे, हे त्याला सांगण्याचा प्रयत्न होतो का? या दृष्टिकोनातनं मग ते सी असतील, पी असतील, पी असतील, पी असतील, हं, या हं. सगळ्या दृष्टिकोनातनं मुलाची जडणघडणीमध्ये या कोर्सचा, या सब्जेक्टचा काय उपयोग होऊ शकतो? अशा प्रकारची त्या सब्जेक्टची, त्या ब्रांचची पूर्ण पूर्ण असेसमेंट करून त्याच्यानंतर ॲक्रेडिटेशन झालं, याचा अर्थ तुमची सिस्टीम हं. जी चालू आहे, ती चांगली सिस्टीम, एक्सपर्टनी सर्टिफाय केलेली सिस्टम आहे ही. आणि बरं. आणि हे एक्सपर्ट जे आहेत ते वेगवेगळ्या आय-आय-टीज, आय-आय-एम्स, आय-आय-टीज, आय-आय-एम्स, वेगळ्या आय-एस-सी-ए किंवा वेगळ्या विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर, प्रो व्हाईस चान्सलर अशा लेव्हलची लोकं येतात आणि ते असेसमेंट व्हेरिफाय करतात करतात. तुमच्या ह्याचं. हं. आणि त्याच्यामुळं त्यांनी दिलेलं हे एक प्रकारचं सर्टिफिकेटच आहे, की तुम्ही जे करत आहात ते चांगलं आहे. याच्यापेक्षाही तुम्ही अधिक चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे जे करत आहात ते खूप चांगलं आहे. हं, हं, अधिक हं. चांगलं करता येतं का? 100% करता 100%. येतं. कारण दर 3 वर्षांनी ही पुन्हा रिअसेसमेंट होत राहते. आणि म्हणून पहिल्या 3 वर्षात तुम्ही काय केलं, त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या 3 वर्षामध्ये पहिल्या 3 वर्षात जे केलंय त्याच्यापेक्षा अधिक चांगलं काय केलं दाखवावं लागतं. त्याच्यानंतरच ते कंटिन्युएशन मिळतं. अच्छा, म्हणजे आणि असं. म्हणून हं, दॅट इज व्हॉट एक्झॅक्टली. आणि म्हणून एन-बी-ए जर झालेलं असेल त्या कॉलेजचं ब्रांचचं, हं. इट इंडिकेट्स की तिथलं कॉलेजचं सिलेबस जो आहे, शिकवण्याची पद्धत जी आहे, तिथलं इव्हॅल्युएशन जे आहे, हे सगळं प्रॉपर आहे. त्या दृष्टिकोनातनं की मुलाचा सगळा विकास कसा व्हावा, ब्लूम्स टेक्सॉनॉमी ज्याला मी म्हणतो, बरोबर. त्याचा मुलाचा कॉग्निटिव्ह असेल किंवा सायकोमोटर असेल किंवा ॲडॅप्टिव्ह स्किल असतील, या सगळ्यांमध्ये
मुलगा खरोखर तेवढा कॉम्पिटंट बनतो का, या दृष्टिकोनातनं विचार करून क्वेश्चन पेपर काढताना सुद्धा या सगळ्या गोष्टीचा विचार होतो, की हा बरं. क्वेश्चन टाकला तर हा क्वेश्चन पेपर त्याला फक्त विचार करायला भाग पडेल का? हा क्वेश्चन जर टाकला त्याचं उत्तर सहज लगेच मिळेल का? हा हा जर क्वेश्चन टाकला तर याचं त्याला पूर्ण अनालिसिस करून मग उत्तर मिळेल का? या सगळ्या दृष्टिकोनातनं क्वेश्चन पेपर सेट करणे, ही सगळी प्रक्रिया व्हेरिफाय केल्यानंतरच एन-बी-ए मिळतं. आणि म्हणून हे एक सर्टिफिकेशन आहे, एक प्रमाणपत्र आहे, की तुम्ही जे करत आहात ते योग्य पद्धतीने चाललेलं आहे आणि पुढच्या वेळेस आणखीन योग्य पद्धतीने आणखीन याच्यामध्ये वाढ करा आणि दाखवा. दॅट इज व्हॉट एक्झॅक्टली नॅक अँड एन-बी-ए मीन्स. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं तुम्ही नॅक आणि एन-बी-एला वेटेज द्यायलाच हवं, असं मला वाटतं. पालकांनी बघायला हवं त्या दृष्टिकोनातनं त्याच्याकडे. बरं. जर आपल्याला हा पॉडकास्ट आवडलेला असेल तर फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.